ग्रामदैवत मुक्ताई आणि काळभैरवनाथाची यात्रा नारायणगाव मध्ये गेले 4 दिवसापासून या ठिकाणी चालू आहे। आज या ठिकाणी आखाडा संपन्न होतोय। खरं तर जुन्नर तालुका उत्तर पुणे जिल्ह्यातले सगळ्यात महाराष्ट्रातील मोठा आखाडा म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। आज जर मोठा प्रेक्षक वर्ग आणि तालुक्यातील अनेक पैलवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। पैलवानांना एक स्फूर्ती देण्याचं ही यात्रा आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। मोठ्या आनंदात यात्रा उत्सव या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव मध्ये आज संपन्न होतोय। रात्रभर खरं तरी यात्रा चालू आहे आणि प्रशासन असेल, गावातील सरपंच बाबू पाटील असतील, संतोष नाना खैरे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी खरं तर या यात्रा उत्सवामध्ये या ठिकाणी काम करताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय। यात्रा उत्सवाच्या आपण सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आपण पाहतोय की नारायणगाव आणि नारायणगाव ही उत्तर पुणे जिल्ह्यातली मुक्ताईची बोलणारी यात्रा उत्सव संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी जो आखाडा सुरू आहे, या आखाड्यामध्ये आलेले पैलवान अगदी देशभरातून आलेले आहेत आणि म्हणून या सोहळा पाहण्यासाठी खऱ्या आखाडी देवीच्या दर्शनासाठी अनेक भक्तगण येतात। सगळ्या आलेल्या पैलवानांना शुभेच्छा आणि खऱ्या आखाडी इथे येणारे सगळे मान्यवर जे या ठिकाणी भेट देतात आणि हा आनंद लुटतात, त्यांना देखील ते आले त्यांचा सन्मान या विभागाची जिल्हा परिषद सदस्य या नात्याने करतात। नारायणगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्राची एक दौलत। गावात यात्रा कशी असावी, अनेक कला रसिकांना क्रीडापटूंना आणि आज भरलेला आखाडा हा देश पातळीवरचे पहिलवान या आखाड्याची या ठिकाणी या यात्रा कमिटीने खास करून सरपंचांनी आणि त्यांनी पुढाकाराने ही यात्रा भरवण्यात आली। आम्हाला पाहण्याचा आनंद या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे, याचा एक वेगळा आनंद आहे। सचिन खैरे, मंगेश वडेकर, विनोद थोर आणि योगेशजी शेटे यांच्या वतीनं 31,000 रुपये इनामावरती कुस्ती लागणार आहे। जेवढ्या पाहुण्यांची नावं घेतली त्यांनी आखाड्याजवळ पटाला लागला होता। भोसले पैलवान गंगावेस तालमीचा वस्ताद विश्वासदादा हरगोलेंचा पट्टा, महान भारत केसरी जो 2 नंबरला लागणारा माऊली जमकडे त्याचा पार्टनर आहे तो दोन्ही पायाला निकॅप लावलेला, तर उजव्या पायाला निकॅप लावलेला भरत चव्हाण, कुरुळीला सराव करणारा गोल्ड कुस्ती संकुलाचा खेड केसरी पैलवान दीपक डोंगरेंचा पट्टा आहे आणि एलडीसी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी राजारामजी पाटील यांच्याकडून त्या कुस्तीवर 25,000 रुपये इनाम आहे। अशी कुस्ती चालू आहे, एक खानदानी तगडी कुस्ती। टाळ्या वाजवा जरा दोन्ही पोरांसाठी। देवीचे मौल्यवान दागिने बनवणारे सन्माननीय पपुशेठ चोरडिया, त्याचप्रमाणे मंदिरामध्ये फुलांची आकर्षक जी सजावट केली जाते ती सन्माननीय अमोल व अतुल शेटे सन्मान या ठिकाणी होतो। विनंती राहुल फुलमाळी चला आकड्यावरती या। हरमान पंजाब चला पलांजी, ही कुस्ती सचिनजी खैरे, मंगेशजी घोडेकर, विनोदजी थोर, योगेशजी शेटे यांच्याकडून ही कुस्ती पुरस्कृत आहे। जितेंद्रजी थोर, योगेश शेटे, योगेशजी घोडेकर आणि सचिन खैरे आपण कुस्ती लावायला तुला अमोल शेठ, अमोलजी भोंडवेसे आपण कुस्ती लावायला आखाड्यावरती यायचंय। निवेदक मंगेश भाकटकर युट्यूब चॅनलवर आजचा आखाडा आदित्य केबलचे नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी मंगेश भाकटकर आपला सत्कार होतोय, सत्काराचा स्वीकार करायचा। जितेंद्रजी भोर, योगेशजी शेटे, मंगेशजी घोडेकर, अमोलजी भोंडवे साहेब, सचिनजी खैरे चला कुस्ती लावण्यासाठी यायचंय। दुसरी कुस्ती लावून घ्या विनंती पाहुण्यांना। अजून भरपूर कुस्ती आहेत, 15 ते 20 कुस्त्या अजून बाकी आहेत आणि एकही कुस्ती आपण सोडणार नाही। प्रेक्षकांनी मैदान खचाखच भरलेलं आहे, माणसाला शिरायला जागा नाही। राजकीय पक्षाने एखाद्या 5-25 लाख रुपये जरी खर्च केले तरी एवढी गर्दी जमत नाही। देवस्थान आणि ग्रामदैवत मुक्ताबाईच्या उत्सवानिमित्ताने जरा टाळ्या वाजवा। नारायणगावकरांचं कौतुक आहे आणि साक्षात आज बजरंगबली हजर आहे नारायणगावला। शरण शरणजी हनुमंता तुझा आलास होता, काय त्या भक्तीच्या वाटा बंद जावाव्या सुमटा। शूर आणि वीर स्वामी काजी सादर तुका म्हणा रुद्रांजनीच्या सुखबरा। एकदा सर्वांनी हात वर करून बजरंगबलीचा जय जयकार करूया। नाम संकीर्तन पै साधन सोपे, जातील पापे जन्मांतरीची। परमेश्वराचं नाव घ्या, सगळी पाप नष्ट होतील। एकदा हात वर करा, बरं बजरंगबली।
की जन अजून हात वर केला नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही आणि तो जय म्हणणार त्याला जीभ नाही मुक त्याला मुक एकदा हात वर करा बोले बजरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की प्रभू श्री रामचंद्र की नमो पार्वती पते हर हर मुक्ताबाई देवी की काळाबाई की धन्यवाद. आता सगळी जागी झाली. राजीव भगवान शिंदे कैलासवासी यांच्या स्मरणात 500 रुपयाच्या बक्षीस कुस्तीवर आलेला आहे. राहुल फुलमाळी तिकडे आलेला आहे कडेवरती. आता ही कुस्ती संपल्यानंतर निमंत्रित कुस्त्या सुरू होतील याची सर्वांनी नोंद घ्या. विवेक नायकर प्रकाश कारले आखाड्यावरती चला. राहुलची कुस्ती लावून घ्या. विनंती आहे सचिनजी खेरे मंगेशजी घोडेकर रोनाजी घोष योगेशजी शेटे आणि अमोलजी भोंडवे साहेब आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती चला. आणि भरत चव्हाण विजयला खेड केसरी बलान दीपक डोंगरेचा पट्टा कन्नडे सर लक्ष देऊन टाकावे. शेटके साहेब खऱ्या अर्थानं तालुक्यातलं सगळ्यात जास्त पब्लिक आज नारायणगावला आहे. टाळ्या करा जरा नारायणगावचा. नाहीतर अनेक मैदानांना आम्ही सुद्धा ही मागणी पूर्ण होत नाही. पण कुस्ती शौकीन जशी आहे तशी मोठ्या मनाची माणसं नारायणगावला आहे. सगळ्यात उचलून घ्या बाहेर. राहुल फुलमाळी विरुद्ध हरमान हाजी 75 तोला. इनाम रुपये 31,000 आहे. शाबास. कोल्हापूरचा कागल रेल्वेला हलगीवाला आता बाहेरच्या कुस्त्या जोडण्याचा थोडा थांबवा. पोस्टरवरच्या मोठ्या 10 कुस्त्या होतील त्यावर वेळ काढणार आहे. 25,000 4 कुस्त्या. सौरभ मराठे सौरभ शिंदे आपण आखाड्याजवळ येऊन थांबा. कुस्ती करा. माऊली एडवर्ड जर्मन सगळे तयार आहेत. तिथून पुढचे सगळे पाहुणे फक्त गाडी द्या. मी बोलवतो सगळे. फोटो धरू नका फोटो देऊ नका. प्रकाश कारले विरुद्ध अतुल नायकर. जंगली महाराज आश्रम कोकमठा विरुद्ध शिवाजी व्यायाम मंदिर सासवड अशी कुस्ती चालू आहे. शाबास. पुढील कुस्तीसाठी कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य शंकरशेठ पिंगळे, सन्मान्य भास्करशेठ डोके, बाळासाहेब पिंगळे, चंद्रपूर वनाडी, गणेश बनकर यांना विनंती राहील पुढील कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यामध्ये यायचे. सौरभ शिंदे सौरभ मराठे. सौरभ शिंदे आखाड्यावरती आलाय. सौरभ मराठे बुरानगर विरुद्ध अहिल्यानगर अशी कुस्ती लागणार आहे. 25,000 रुपये इनामावरती. अजून एक कुस्ती तात्या या बाजूला एक कुस्ती लावून घ्या. वर आल्यानंतर शेवटच्या 3 कुस्त्या आपण सिंगल घेऊ. उपमहाराष्ट्र केसरी सचिन भाऊ येलभर मैदानात येतील. उपमहाराष्ट्र केसरी पहलवान प्राध्यापक डॉक्टर सचिन येलबा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य भास्करशेठ गाडगे आपला या ठिकाणी सन्मान होते. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. वसंतदादा पतसंस्था यांच्या वतीनं 25,000 रुपये इनामाची कुस्ती. सर्व डायरेक्टर वसंतदादा पतसंस्थेचे आपण कुस्ती लावायला आखाड्यावरती चला. ग्रामपंचायत सदस्य जानुभाऊ खैरे, सन्माननीय भास्करशेठ गाडगे यांचा सन्मान करायचा आहे. विजय भाऊ कोकणे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला 200 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद कोकणे साहेब. आणि शाबास
आकडी लावली होती तिकडं अतुल नाईकलला. वसंतदादा पतसंस्था सर्व संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे गणपतरावजी सुचलावरे उत्पन्न बाजार समिती आणि त्यांचे सर्व सहकारी फुलवडे. देवदत्तजी निकम सचिन आगमन झालेला आहे. निकम साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर जायचंय. त्या ठिकाणी आपला सन्मान आणि सत्कार यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी होते त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. वसंतदादा पतसंस्थेचे गणपतजी फुलवडे आणि त्यांचे सर्व सहकारी आपण आखाड्यावरती कुस्ती लावण्यासाठी या. 25,000 रुपये इनामाची कुस्ती वसंतदादा पतसंस्थेच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आहे. सगळी स्टेजच्या समोर या म्हणजे अंगास अडचण येणार नाही. शबास. अतुल नाईकलनं कब्जा घेतलेला आहे आणि मग आर्यांनी खऱ्या अर्थाने उत्तर भारतामध्ये स्वतःच साम्राज्य निर्माण केलं. जिथं जिथं आर्यांच्या टोळ्या मुक्कामाला थांबायच्या त्या ठिकाणी मनोरंजनासाठी कुस्तीचे मल्लयुद्ध सुरू झाले आणि काळानुसार कुस्ती उत्क्रांत होत गेली. आदरणीय फुलवडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी वसंतदादा पतसंस्था यांच्याकडून 25,000 रुपये या कुस्तीसाठी इनाम आहे. शेखर शेठ पिंगळे, भास्कर शेठ डोके आपण एक कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती जायचंय. चंद्रकांतजी वराडी साहेब या सर्वांच्या शिरस्ते कुस्ती लागलेली आहे. चला चेअरमन साहेबांनी ओळखलं त्याला काय पाहिजे. चला पटकन हरवले. वसंतदादा पतसंस्थेच्या माध्यमातून ही कुस्ती पुरस्कृत केली. फुलावडे साहेब आपण आपल्या सर्व सहकार्याचा मनापासून धन्यवाद आहे. सचिन भाऊ आले का? ही वसंतदादा पतसंस्थेकडून आहे. चालू झाली कुस्ती इकडं पुढं. तुम्ही गडबड करू नका. कुलस्वामिनीची पुढं कुस्ती आहे. हा ठीक आहे. पुकारतो हे भाऊ माझ्यापाशी बसले त्यासाठी. हो सौरभ शिंदे ज्याने ही लाल लाल परिधान केली आहे. चंद्रकांताना या पोरानं अहिल्यानगर मुक्कामी महाराष्ट्र केसरी नगर जिल्ह्याला कांस्य पदक मिळवून दिलं. 79 किलोला टाळ्या करा जरा त्याच्यासाठी. वस्ताद पोपट शिंदेचा चिरंजीव आहे. आंबेरवाडीला सराव करतो सखाराम गवारेंचा पट्टा आहे. हो आणि कुंडीवरती सौरभ मराठे विजय झाला. त्या पलीकडच्या कुस्ती राहते. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हलग्यावरती सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय संतोषदादा वाजगे, विकासदादा तोडकरी, सन्माननीय देवदत्त निकम साहेबांचा सत्कार आपण करून घ्यायचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे आदरणीय देवदत्तजी निकम या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे. खैरेकडून झालेल्या कुस्तीला 1,000 रुपये. नारेगावचा आखाडा म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा आखाडा पंतप्रधान केल्याबद्दल मी नारेगावच्या पंतप्रधानाला धन्यवाद देतो. रगटाळ्या मित्रांनो खुशीत आला आखाडा खुशीत आलाय. कुस्त्या निकाली झाला पाहिजे. थोड्या वेळ माझी कुस्ती केली हे तर माझी सुद्धा निकाल झाली होती पण राहिली खुशी आखाडा. आणि म्हणून निश्चितपणे मी संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या वतीनं मी नारायणगावच्या यात्रेला खरं खुशी सुरुवात होतो. खुशी सगळ्यांना खुशी. धन्यवाद. आखाडे काय डोंगर म्हणजे खुशी आहे ना. परत एकदा सर्वांना खुशी शुभेच्छा देताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. श्रीमंत होत आलेले सर्व सहकार्यांचे या ठिकाणी मनापासून आभार आणि सन्मानाचा स्वीकार करायचा.
माऊली एल्बर आलेला इकडे आकड्यावरती जर्मन पैलवान शंकर शेठ पिंगळे अध्यक्ष यांच्याकडून शुभेच्छा देणार त्या ठिकाणी. कुस्ती करा. माऊली एल्बर जर्मन पैलवान आकड्यावरती या. जर्मन आला का? जर्मन पैलवान मैदान में आइए. चलो पहलवान जी, चलो. दिलीप काका कोठारी चलो जर्मन जी, यहाँ से आओ, यहाँ से आओ. यांच्या स्पर्धार्थ अभय शेठ आणि सुरेश शेठ कोठारी यांच्याकडून 25,000 रुपये इनामावरती कुस्ती लागणार आहे. काँग्रेस नाही कुस्ती लावण्यासाठी अभय शेठ आणि सुरेश शेठ कोठारी आपण इथे येऊन जमा आणि वसंतदादा पतसंस्थेचे सर्व डायरेक्टर. तर पुढची कुस्ती लावण्यासाठी गणपत शेठ फुलवडे आणि वसंतदादा पतसंस्थेचे सर्व सहकारी आदरणीय दिलीप काका कोठारी यांच्या स्पर्धात अभय शेठ आणि सुरेश शेठ कोठारी यांच्याकडून 25,000 रुपये इनामाची कुस्ती आणि तर त्या तुमच्या हाताला घ्या ती कुस्ती. रामदेव मुक्ताबाई काळोबा देवस्थान यात्रा उत्सव नारायणगाव. आपण पाहतो की आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये नारायणगावची यात्रा म्हणजे आगळं वेगळं आकर्षण असतं आणि अनेक वर्ष आपण सगळी मंडळी यात्रेला येत असतो. परंतु या वर्षाचा यात्रा उत्सव पाहायला एक देखणा उत्सव म्हणून एकाकडे पाहिलं जातं. मी खरोखरच सगळ्या नारायणगाव मंडळ ग्रामपंचायत असेल हे काहीतरी सोसायटी असेल त्या सर्वांनी यात्रेचं चांगलं नियोजन केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण सर्व आखाडा प्रेमी आहात. खरोखरच या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एक चांगला कुस्तीच्या आखाड्याचं आयोजन केलं म्हणून सरपंच साहेब नाना तुमच्या सगळ्या मंडळींना धन्यवाद. आणि दरवर्षी न विसरता आम्हाला बोलवता त्यावरून अजून मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी फुलावडे साहेब पण 2 मिनिटात शुभेच्छा. गेली अनेक वर्ष खऱ्या अर्थानं नारायणगावचा आखाडा हा राज्यामध्ये एक नामांकित आणि पाहण्यासारखा असतो की आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल या ठिकाणी येऊन आपण गेल्या अनेक वर्षापासून हा आखाडा अतिशय चांगल्या प्रकारे भरत असतो. कुस्तीमध्ये मन, बुद्धी आणि मनगट याचं त्या ठिकाणी मिलन असावं लागतं. पहिल्यांदा आखाड्यात उतरण्याच्या अगोदर मनामध्ये निर्णय पैलवानाचा त्या ठिकाणी झालेला पाहिजे की ही कुस्ती मी जिंकणार. आणि अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आपण सर्व ग्रामस्थांनी दिला. मी मनापासून मुक्तादेवी आणि काळोबादेवी यात्रेच्या निमित्ताने देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि आपणा सर्वांना शहराच्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी लांब न जाता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल या ठिकाणी आणले. चांगल्या कुस्त्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्याबद्दल ग्रामस्थांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि मला देखील एक अभिमान आहे या गावचा जावाय म्हणून यात्रेला येत असताना बाहेर कुठेही जरी गेलं तरी लोक विचारतात की नारायणगाव तुमची सासरवाडी आहे. आणि मी आपणा सर्वांना निमंत्रित करतो की माझी मुलगी आणि आपल्या गावची भाची माझ्या कन्येचं लग्न 8 तारखेला श्री क्षेत्र थापलिंग देवस्थान येथे सायंकाळी 7:15 वाजता होणार आहे. आपण सर्वांनी या विवाहास उपस्थित राहावं अशी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. 8 मे. हो 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 करुणा बसलेले जपून बसा. अंगावर पडलं तर चपातीच होईल. सांगायची सोय नाही. मागे सगळ्या शिंगाडवाल्या शिंगीकडे घेऊन बसतो. आता ते स्पॉन्सर आहे डीके सर. मी काही सांगू शकत नाही त्यावर. तुम्ही इकडच्या बाजूला वाटलंच ते द्या जागा करा थोडी डीकेंना माझ्या. आणि या संपूर्ण यात्रा उत्सवासाठी सुंदर अशी लाईटचं काम ज्यांनी केलं आनंद शेठ डेरे आणि सोमनाथ शेठ डेरे या आखाड्याला जी सुंदर असं डेकोरेशन लाईटचं केलं डेरे साहेब त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. आनंदजी डेरे आणि सोमनाथ डेरे यांचा सन्मान गावच्या वतीनं होणार आहे.
आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा डेरे साहेब. आणि वजनावरती सगळ्या कुस्त्या खऱ्या अर्थानं ज्यांनी पार पाडल्या आदरणीय पैलवान नरसोडे सर, निकम सर आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सर्वांकडून. ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाही, माझा नाना अनुभव आहे, दुसऱ्याच्या जागेवर ना जाऊन फुकटचं कवर हात पुसून येत्या, 1 रुपयाचा हेर नाही करा. टाळ्या वाजवा जरा त्या सरांसाठी, त्यांच्या सहकार्यासाठी. इकडा ओंकार एल्वरनं कब्जा घेतलेला आहे. शिवसेना नेते जयवंत शेठ घोडके या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. शाबास. आणि तिकडा घुटना ठेवला पायाचा ओंकार एल्वरना. ओ चल धाव घे. संतोष नाना धोरे, आदरणीय बाबूराव पांडे, विकास नाना तोडकरी, सत्यशीलदादा शेरकर, संतोषदादा वाजगे, एकनाथ शेटे, तुमचे गुरुवारचे अशोकजी पांडे आणि अजितराव वाजगे यांच्या शुभास्ते शेवटची कुस्ती लागते. थांबा. आणि 2,71,000 रुपये इनाम. टाळ्या करा जरा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.